चला मित्रांनो, आता आपण केमिस्ट्री विषयी समजून घेऊया. आता केमिस्ट्रीचे जे फंडामेंटल्स आहे, फंडामेंटल कन्सेप्ट आहे केमिस्ट्रीचे, ते आपण सुरुवातीला बेसिक समजून घेऊया. म्हणून मी चॅप्टरचं नावच एक दिलेलं आहे, फंडामेंटल्स ऑफ केमिस्ट्री. हा फाउंडेशन कोर्स आहे नीट JEE साठी आणि मी तुम्हाला ऑनलाईन प्रोव्हाइड करून राहिलेला. आणि प्रत्येक 2 लेक्चर नंतर एक ऑनलाईन टेस्ट मी तुमच्याकडून सॉल्व्ह करून घेईल आणि त्याचा रिझल्ट सुद्धा तुम्ही मला सबमिट करसाल माझ्या मोबाईलवर. ठीक आहे. आता आपण सर्वात पहिल्यांदा ही जी केमिस्ट्री एक ब्रँच आहे सायन्सची, याविषयी माहिती करून घेऊया. नेमकं आपण केमिस्ट्री स्टडी करतो म्हणजे काय करतो, नेमकं आपल्याला केमिस्ट्रीमध्ये कशाचा अभ्यास करायचा आहे हे खूप महत्वाचं आहे. की सुरुवातीचं पहिलं लेक्चर पासून तर शेवटच्या लेक्चर पर्यंत जे कॉन्सन्ट्रेशन ऐकतील त्यांना हा केमिस्ट्री विषय अतिशय सोपा जाईल. आणि हा सोपा आहेच, फक्त एक कन्सेप्च्युअली अंडरस्टँडिंग बरोबर असली पाहिजे आणि ते आपण इथं क्लिअर करणार आहोत. ठीक आहे. तर आता सर्वात पहिला क्वेश्चन असा अराईज होतो की नेमकं केमिस्ट्री आहे काय आणि आपण केमिस्ट्रीमध्ये आपण कशाचा अभ्यास करणार आहोत, हा खूप महत्वाचा विषय आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळं आपण सर्वात पहिला क्वेश्चन आपल्याला विचारलं पाहिजे की व्हॉट इज केमिस्ट्री, हे नेमकं केमिस्ट्री आहे काय, आहे की नाही. तर सर्वांना माहिती आहे की केमिस्ट्री एक सायन्सची ब्रँच आहे. इट इज अ ब्रँच ऑफ सायन्स, डील्स विथ द स्टडी ऑफ, आपण नेमकं याच्यातनी कशाचा स्टडी करत असतो, डील्स विथ द स्टडी ऑफ मॅटर्स, मॅटरचा अभ्यास करतो. ऑल्सो डील्स विथ द स्टडी ऑफ इट्स स्ट्रक्चर्स, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे त्याचा अभ्यास करतो. ऑल्सो डील्स विथ द स्टडी ऑफ प्रॉपर्टीज, त्या मॅटरच्या प्रॉपर्टीज कशा आहेत. ऑल्सो डील्स विथ द स्टडी ऑफ कंपोजिशन्स, म्हणजे ते मॅटर नेमकं कशानं बनलेलं आहे, हायड्रोजन, कार्बन, मेटल, नॉन मेटल, म्हणजे त्याचं कंपोजिशन कसं आहे. त्यानंतर ऑल्सो डील्स विथ द स्टडी ऑफ देअर युजेस, त्या मॅटरचे युजेस कसे आहेत. आणि ऑल्सो डील्स विथ द स्टडी ऑफ द रिएक्शन्स, म्हणजे ते मॅटर एका मॅटर मधून दुसऱ्या मॅटर मध्ये कसं चेंज करता येईल. हे सर्व आपल्याला केमिस्ट्रीमध्ये स्टडी करायचं आहे. म्हणजे केमिस्ट्री एक सायन्सची ब्रँच आहे ज्याच्यामध्ये आपण मॅटरचा अभ्यास करणार आहोत. मॅटरचा अभ्यास करतो म्हणजे नेमकं मॅटर म्हणजे काय, त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे, त्याचं कंपोजिशन कसं आहे, त्याची प्रॉपर्टी कशी आहे, त्याची युजेस कशी आहे आणि त्यांच्यामध्ये घडणाऱ्या रिएक्शन्स, या बाबतीत आपण केमिस्ट्रीमध्ये त्याचा अभ्यास करतो. म्हणून एक सिंपलची डेफिनेशन बनवतो आपण, व्हॉट इज केमिस्ट्री. इट इज अ ब्रँच ऑफ सायन्स, डील्स विथ द स्टडी ऑफ मॅटर्स, ज्याच्यातून आपण मॅटरचा अभ्यास करतो. ऑल्सो डील्स विथ द स्टडी ऑफ देअर स्ट्रक्चर, देअर कंपोजिशन्स, their properties, their uses and the reactions in them are called as chemistry. लक्षात आलं मी काय सांगितलंय मित्रांनो. त्याच्यामुळे एक डेफिनेशन्स केलेली आहे आपण. केमिस्ट्री इज द ब्रँच ऑफ सायन्स, डील्स विथ द स्टडी ऑफ मॅटर, ऑल्सो डील्स विथ द स्टडी ऑफ देअर स्ट्रक्चर, कंपोजिशन्स, प्रॉपर्टी अँड युजेस अँड द रिएक्शन्स ऑकर इन देम इज कॉल्ड ॲज केमिस्ट्री. मग आता हे नेमकं जे मॅटर असते, तर हे मॅटर 2 महत्वाच्या याच्यापासून बनलेलं असते. एक लिव्हिंग थिंग्स पासून बनलेलं असते. लिव्हिंग थिंग्स म्हणजे कोणते, प्लांट्स किंवा अॅनिमल्स, आहे की नाही. तर लिव्हिंग थिंग्स मध्ये 2 आहेत. एक प्लांट्स आहेत, प्लांट्स पासूनही बरचसं मॅटर म्हणजे बरेचसे कंपाऊंड्स बनलेले असतात. आणि प्लांट्स आणि अॅनिमल्स यांच्यापासून. तसंच मायक्रो ऑर्गॅनिझम, तिसरा आहे मायक्रो ऑर्गॅनिझम. म्हणून आपण जे मॅटर बनलेलं असते, ज्या मॅटरचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, ते एक तर लिव्हिंग थिंग्स पासून बनलेलं असेल किंवा नॉन लिव्हिंग थिंग्स पासून बनलेलं असेल. जे मॅटर बनलेलं आहे ते दुसरं कशाने बनलेलं आहे, नॉन लिव्हिंग थिंग्स. आता नॉन लिव्हिंग थिंग्स म्हणजे नेमकं कोणते, आपण नॉन लिव्हिंग थिंग्स कशाला म्हणत असतो, जसं मेटल्स आहेत, आहे की नाही, नॉन मेटल्स आहेत, बरोबर आहे. हे जे आहेत तर हे मॅटर जे आहे तर नॉन लिव्हिंग थिंग्स पासून बनलेलं मॅटर्स म्हणजे मेटल्स, नॉन मेटल्स, मेटलॉइड्स हे त्यामध्ये येतील. बरोबर आहे. तर अशा प्रकारे म्हणजेच केमिस्ट्रीमध्ये आपण स्टडी करत असताना सर्वात पहिले महत्वाचं आहे की मॅटर. आता मॅटर्स नेचरमध्ये येते कुठून, तर नेचर मधलं मॅटर 2 प्रकारचं आहे, एक लिव्हिंग थिंग्स पासून बनलेलं, एक नॉन लिव्हिंग थिंग्स पासून बनलेलं. लिव्हिंग थिंग्स पासून बनलेलं मॅटर म्हणजे प्लांट, अॅनिमल किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम पासून. तर नेमकं हे जे मॅटर्स आहे, लिव्हिंग थिंग्स पासून बनलेलं मॅटर जे आहे, हे सर्व कार्बननं बनलेले कंपाऊंड्स असतात. कशाने बनलेले असतात, कार्बन कंपाऊंड्स असतात. आणि
कार्बन मेन कन्स्टिट्युएंट असतो त्याच्यामध्ये. आणि हे जे नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत म्हणजे मेटल, नॉन मेटल, सॉल्ट, मिनरल्स, हे सर्व जे काही आहे, ओव्हर्स, हे सर्व जे असतात हे अदर दॅन कार्बन्स म्हणजे दुसरे एलिमेंट्स असतात त्याच्यामध्ये. अदर दॅन कार्बन्स अँड अदर दॅन कार्बन्स यांच्यापासूनही बनलेले असतात हे. तर नॅचरली यांचा सिस्टमॅटिक अभ्यास करण्यासाठी असं नेचरमध्ये खूप अलग अलग प्रकारचं मॅटर आहे आणि त्या मॅटरचा सिस्टमॅटिक पद्धतीने अभ्यास करण्यासाठी आपण केमिस्ट्रीच्या ब्रँचेस तयार केलेल्या आहेत. बरोबर आहे. त्यामुळे आपण केमिस्ट्रीच्या मेन ब्रँचेसवर फोकस करणार आहोत. अशा केमिस्ट्रीच्या खूप साऱ्या ब्रँचेस आहेत पण मेन ब्रँचेस आहे 5. म्हणून देर आर 5 मेन ब्रँचेस फॉर द केमिस्ट्री. केमिस्ट्रीसाठी आपण 5 ब्रँचेस बनवलेले आहे. एक ऑर्गॅनिक केमिस्ट्री, दुसरी आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, तिसरी आहे फिजिकल केमिस्ट्री, चौथी आहे अनालिटिकल केमिस्ट्री आणि पाचवी आहे बायोकेमिस्ट्री. म्हणजे या मॅटरचा सिस्टमॅटिक अभ्यास करण्यासाठी असं नेचरमध्ये खूप अलग अलग प्रकारचं मॅटर आहे आणि या मॅटरचा सिस्टमॅटिक पद्धतीने अभ्यास करण्यासाठी आपण यांना 5 मेन ब्रँचेस मध्ये डिवाइड केलेला आहे. आता प्रत्येक ब्रँचचं एक सिस्टमॅटिक वर्क आहे की ज्याच्यात आपण स्पेशली कशाचा अभ्यास करतो हे समजून घ्यायचं आहे. त्यामुळे आपल्याला केमिस्ट्रीच्या ब्रँचेसही खूप महत्वाच्या आहे आणि म्हणून केमिस्ट्रीच्या ब्रँचेस 5 आपण मेन ब्रँचेस घेतलेले आहेत. त्यापैकी ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री, अनालिटिकल केमिस्ट्री आणि बायोकेमिस्ट्री. सर्वप्रथम आता आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीवर फोकस करूया. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये कोणत्या मॅटरचा अभ्यास केला जात असते? जे मॅटर कशाने बनलेला आहे? कार्बननं बनलेला आहे. म्हणजे ज्यांच्यामध्ये कार्बन आहे आणि ते सर्व कार्बनचे कंपाऊंड्स यांचा आपण स्ट्रक्चर, प्रॉपर्टीज, त्यांचे युजेस आणि त्यांच्यामध्ये घडणाऱ्या रिएक्शनचा आपण अभ्यास करणार आहोत. म्हणून सिंपल गोष्ट आहे की ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज द ब्रँच ऑफ केमिस्ट्री. हे एक ब्रँच आहे केमिस्ट्रीची. डील्स विथ द स्टडी ऑफ कार्बन कंटेनिंग कंपाऊंड्स. ज्यांच्यामध्ये कार्बननं बनलेल्या कंपाऊंडचा आपण अभ्यास करत असतो आणि जनरली कार्बननं बनलेले कंपाऊंड्स प्लांट्स, अॅनिमल्स किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम पासून तयार होत असतात. जसं फॉर एक्झाम्पल कार्बोहायड्रेट कार्बननंच बनलेला कंपाऊंड आहे, प्रोटीनही कार्बननंच बनलेला कंपाऊंड आहे, ऑइल्स आणि फॅट्स हे कार्बननं बनलेले कंपाऊंड्स आहे. तर सिम्पलेस्ट हायड्रोकार्बन आपण मिथेन घेत असतो CH4. सेकंड नंबरचा इथेन CH3 बॉन्ड CH3 इथेन. हे सिम्पलेस्ट हायड्रोकार्बन आहे. इथून आपण स्टार्ट करणार आहोत आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री. बरोबर आहे. म्हणजे कार्बनचे जे कंपाऊंड्स आहे ते सिम्पलेस्ट कंपाऊंड आहे, हायड्रोजन आणि कार्बननं बनलेले. म्हणून जेव्हा आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं डिटेल समजून घेऊ त्यावेळेस आपण त्यांच्या कार्बनच्या कंपाऊंडची स्टडी करू आणि नेमका तो कार्बनचा कंपाऊंड कुठून स्टार्ट झाला हे सुद्धा फोकस करू. त्यानंतर मग आता आपण सेकंड ब्रँच समजून घेऊया की सेकंड ब्रँच मध्ये नेमकं कोणत्या मॅटरचा अभ्यास केला जात असते. तर सेकंड ब्रँच जी बनवलेली आहे ती आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. आता या इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये नेमकं कशाचा अभ्यास केला जात असतो? तर अदर दॅन कार्बन ॲटम्स म्हणजेच इनऑर्गॅनिक जी कार्बननं नसते बनतात त्यांना आपण इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणत असतो. काय म्हणतो आपण? इनऑर्गॅनिक कंपाऊंडचा अभ्यास केला जात असतात किंवा ऑर्गॅनोमेटलिक कंपाऊंडचा अभ्यास सुद्धा केला जात असते. ऑर्गॅनो म्हणजे कार्बन असतात त्याच्यात, ऑर्गॅनोमेटलिक कंपाऊंडचा अभ्यास सुद्धा याच्यात केला जात असतो. आणि म्हणून इनऑर्गॅनिक केमिस्ट्री डील्स विथ द स्टडी ऑफ इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स अँड ऑर्गॅनोमेटलिक कंपाऊंड्स. इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजे जे कंपाऊंड्स अदर दॅन कार्बननं बनलेले आहेत, म्हणजे जसं बोरॉन, ॲल्युमिनियम, सिलिकॉन आहे की नाही, यांच्यापासून असे जे मेटल नॉन मेटल आहे त्यांच्यापासून बनलेले आहे. सिमिलरली काही ऑर्गॅनोमेटलिक कंपाऊंड सुद्धा आहे म्हणजे ज्याच्यामध्ये ऑर्गॅनिक पार्ट, जसं आपण एक कार्बनचा पार्ट हा मेटलला अटॅच केलेला आहे इथे, असं जर असेल तर याला आपण ऑर्गॅनोमेटलिक कंपाऊंड, अशाही कंपाऊंडचा इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये अभ्यास केला जात असते. त्यामुळं इनऑर्गॅनिक केमिस्ट्री इज द ब्रँच ऑफ केमिस्ट्री डील्स विथ द स्टडी ऑफ मॅटर्स ऑब्टेन फ्रॉम द नॉन लिव्हिंग थिंग्स सच ॲज मेटल्स, नॉन मेटल्स, मिनरल्स, सॉल्ट. म्हणजे मेटल, नॉन मेटल्स, मिनरल्स, सॉल्ट्स, ओर यांचं कंपोजिशन, यांचे स्ट्रक्चर, यांच्या प्रॉपर्टीज, यांचं एक्स्ट्रॅक्शन, यांच्यामध्ये घडणाऱ्या रिएक्शन्स, ह्या सर्वांचा अभ्यास करण्यासाठी आपण स्पेशली इनऑर्गॅनिक केमिस्ट्री बनवलेली आहे. बरोबर आहे. लक्षात आलं मित्रांनो. पहिल्यांदा आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये कशाचा अभ्यास करणार आहोत की जे मॅटर नेचर मधलं कार्बननं बनलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे कार्बननं बनलेल्या कंपाऊंडचा
अभ्यास करण्यासाठी आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री बनवलेली आहे, ज्यामध्ये स्पेशली फक्त आणि फक्त कार्बननं बनलेले कंपाऊंड्स असतील, त्यांच्या प्रॉपर्टीज, त्यांचे स्ट्रक्चर्स, त्यांचे युजेस, त्यानंतर त्यामध्ये घडणाऱ्या रिएक्शन याचा अभ्यास करणार आहोत. नेमकं इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपण कशाचा अभ्यास करणार आहोत? जे मॅटर नॉन लिव्हिंग थिंग्स पासून बनलेलं आहे, म्हणजे मेटल्स, नॉन मेटल्स, मिनरल्स, सॉल्ट, त्यांना आपण सरळ सरळ इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणतो. आणि ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंडचा सुद्धा आपण अभ्यास करत असतो. तर यांच्या प्रॉपर्टीज, यांचे युजेस, यांचे स्ट्रक्चर्स, यांच्यामध्ये घडणाऱ्या रिएक्शन्स हे इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपण अभ्यास करत असतो. म्हणजे बेसिकली इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये नॉन मेटल्स, मेटलॉइड्स यांचा अभ्यास केला जात असते, म्हणजे एलिमेंट्स वगैरे. म्हणून जे चॅप्टर असे असतील, एस ब्लॉक एलिमेंट, पी ब्लॉक एलिमेंट, डी ब्लॉक एलिमेंट, हे इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे चॅप्टर कन्सिडर केले जात असतात. आता तिसरी जी ब्रँच आहे ही कशासाठी बनवलेली आहे? तिसरी जी ब्रँच आहे यांच्यामध्ये आपण जे काही केमिस्ट्रीमध्ये कन्सेप्ट असतात, म्हणजे एखादी ऍसिड आहे, बेस आहे, यांच्याविषयी सायंटिस्टनं थेअरी मांडलेली आहे आणि त्यांचं प्रूफ दिलेलं आहे. वेगवेगळे लॉज मांडल्या गेलेले आहे, वेगवेगळे प्रिन्सिपल्स आणि वेगवेगळ्या स्ट्रक्चर यांच्याविषयीचे थेअरीज वगैरे मांडलेले आहे. तर हे सर्व फिजिकल केमिस्ट्रीमध्ये येत असते. आणि म्हणून इट इज अ ब्रँच ऑफ केमिस्ट्री डील्स विथ द स्टडीज ऑफ लॉज. याच्यामध्ये आपण लॉजचा अभ्यास करतो, अलग अलग कन्सेप्टवर जे लॉज मांडलेले आहे, प्रिन्सिपल्स अँड थिअरीज. जे काही मॅटरचं ट्रान्सफॉर्मेशन आहे, म्हणजे एक मॅटर दुसऱ्या मॅटरमध्ये कन्वर्ट होत असते. म्हणजे नेमकं आपण जर एखादे एनर्जी जर कन्वर्ट केली तर ती दुसरी किती फॉर्म मध्ये कन्वर्ट होते. जसं बाईक आहे, तर आपण बाईकमध्ये पेट्रोल टाकलं म्हणजे केमिकल एनर्जी आहे, आणि त्या बाईकनं किती ऍव्हरेज दिला म्हणजे ती किती वर्क एनर्जी मध्ये कन्वर्ट होईल. आपण सांगतो की या बाईकचा ऍव्हरेज इतका आहे की नाही. तर हे जे बनवलेली मशीन आहे यामध्ये केमिकल एनर्जीचं कन्व्हर्शन वर्क एनर्जी मध्ये किती होत असते यावर त्याचा ऍव्हरेज डिपेंड असते. आणि त्यानुसार म्हणजे जे लॉज मांडलेले आहे एका एनर्जीचं दुसऱ्या एनर्जीमध्ये कन्व्हर्शन आहे की नाही. जसं आपण एखाद्या बॅटरीमध्ये केमिकल भरलेलं आहे तर ते किती इलेक्ट्रिसिटी देऊ शकते हे सुद्धा. म्हणजे असे जे कन्सेप्ट आहे हे केमिस्ट्रीमध्ये येणार आहे. आणि ही मॅथमॅटिकल केमिस्ट्री आहे. इथे तुम्हाला सर्व मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स करावं लागेल, बरोबर आहे. त्याच्यामुळे इथे कॉन्सन्ट्रेट तुम्हाला मॅथमॅटिकल टर्म्सवर करावं लागेल. फॉर्म्युले मेन आहेत, एकदम टर्म सिंपल आहे. त्यामुळं इट इज अ ब्रँच ऑफ केमिस्ट्री डील्स विथ द स्टडीज ऑफ लॉज, प्रिन्सिपल्स अँड थिअरीज. म्हणजे अशा टाईपच्या याच्यातनी जे चॅप्टर्स येतात ते आहे ऍटॉमिक स्ट्रक्चर्स, इलेक्ट्रोकेमिस्ट्री, थर्मोडायनामिक्स. हे सर्व चॅप्टर फिजिकल केमिस्ट्रीमध्ये येणार आहे. त्यानंतर आता आपण नेक्स्ट एक ब्रँच बनवलेली आहे, ती आहे अनालिटिकल केमिस्ट्री. तुमच्या समोरच मी डायग्राम दिलेली आहे. अनालिटिकल केमिस्ट्री म्हणजे अनालिसिस. आता एखादं जर मॅटर असेल तर त्याच्यामध्ये नेमकं तो कंपाऊंड किती आहे म्हणजे त्याचं अनालिसिस करायचं आहे, त्याचं सेपरेशन करायचं आहे, त्याचं आयडेंटिफिकेशन करायचं आहे. आणि हे सर्व आपण इन्स्ट्रुमेंट वापरून करत असतो. तर ही ऍक्च्युअली इन्स्ट्रुमेंटल केमिस्ट्री आहे. आणि म्हणून हे अनालिटिकल केमिस्ट्री आपण कशाला म्हणणार आहोत? इट इज अ ब्रँच ऑफ केमिस्ट्री डील्स विथ द स्टडी ऑफ यूज ऑफ इन्स्ट्रुमेंट्स. आपण इन्स्ट्रुमेंटचा यूज करणार आहोत. अँड मेथड्स ऑफ सेपरेशन्स. मेथड आपण वापरणार आहोत सेपरेशन करण्यासाठी. आयडेंटिफाय अनालायझिंग द कंपाऊंड्स. कंपाऊंड्सना ओळखण्यासाठी, बरोबर आहे. म्हणजे नेमकं एखाद्या केमिकल याच्यातनी किती त्याचं दोन असते, एक क्वालिटेटिव्ह अनालिसिस आणि दुसरा आहे क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. म्हणजे क्वालिटेटिव्ह अनालिसिस म्हणजे त्याच्यातनी कोणतं कंपोनंट आहे, जसं एखाद्या याच्यातनी क्लोरीनचं प्रमाण, ब्रोमिनचं प्रमाण असं आपण पाहत असतो. जसं वॉटर आहे, हार्ड वॉटर असेल तर कॅल्शियम आयन किती आहे आणि मॅग्नेशियम आयन्स किती आहे हे सुद्धा आपण कॅल्क्युलेट करू शकतो. किती आहे तो हार्ड वॉटर हेही सांगू शकतो. तर असं इन्स्ट्रुमेंटल स्टडी जे आहेत म्हणजे कंपाऊंडचं सेपरेशन, आयडेंटिफिकेशन आणि हे सर्व करण्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट लागतात, तर त्या इन्स्ट्रुमेंटचा प्रॉपर स्टडी हे सर्व कशामध्ये येणार आहे? अनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये. म्हणून इट इज अ ब्रँच ऑफ केमिस्ट्री डील्स विथ द स्टडी ऑफ यूज ऑफ इन्स्ट्रुमेंट्स अँड द मेथड्स यूज फॉर द सेपरेट, आयडेंटिफाय, अनालायझिंग द कंपाऊंड्स. ठीक आहे, हे झाली तुमची अनालिटिकल केमिस्ट्री. त्यानंतर लास्ट आहे जी पाचवी मेन ब्रँच आहे ती आहे बायोकेमिस्ट्री. सर्वांना माहिती आहे की आपल्या बॉडीमध्ये मिलियन्स ऑफ केमिकल रिएक्शन चालतात, आहे की नाही, ज्यांना आपण बायोकेमिकल रिएक्शन्स म्हणत असतो. जसं आपल्या बॉडीमध्ये जे फूड खातो आपण त्याचं डिकम्पोजिशन होणे, आहे की नाही,
त्यासाठी लागणारे जे एन्झाईम्स आहे ते केमिकलच आहे. आपल्या बॉडीचं जे स्ट्रक्चर आहे म्हणजे आपली बॉडी जी आहे त्यामध्ये जे काही केमिकल आहे ते या केमिकलचा अभ्यास करण्यासाठी जे ब्रँच बनवल्या गेलेली आहे आणि जे आपल्या बॉडीमध्ये चालणाऱ्या रिएक्शन्स आहे यांच्याविषयी माहिती करण्यासाठी जे ब्रँच बनवलेली आहे प्लांट किंवा अॅनिमलच्या बॉडीमध्ये जे केमिकल्स आहे यांचा स्टडी करणे, याच्यासाठी आपण बायोकेमिस्ट्री बनवलेली आहे. म्हणून इट इज अ ब्रँच ऑफ केमिस्ट्री डील्स विथ द स्टडी ऑफ मटेरियल्स फाउंड इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये जे काही मॅटर्स आहे, मटेरियल्स आहे त्यांचा स्टडी करण्यासाठी हे बायोकेमिस्ट्री बनवलेली आहे. जसं प्रोटीन्स, एन्झाईम्स, विटॅमिन्स, हार्मोन्स आहे की नाही, असे खूप सारे केमिकल कंपाऊंड्स आहे. आपली बॉडीज डीएनए, आरएनए म्हणजे ही केमिकल कंपाऊंड्स आहे. तुम्ही ते एक बायोकेमिस्ट्रीच्या चॅप्टर्स मध्ये क्लिअरली स्टडी करसाल. ठीक आहे. त्यामुळं हे एक स्पेशल ब्रँच आहे ज्यांच्यामध्ये जे लिव्हिंग मॅटर्स आहे, जे लिव्हिंग थिंग्स आहे त्यांच्यामध्ये, ज्यांच्या बॉडीमध्ये जे मॅटर्स आहेत त्यांचा अभ्यास करण्यासाठी आपण स्पेशली बायोकेमिस्ट्री ही ब्रँच बनवलेली आहे. त्याच्यामुळे आतापर्यंत आपण जे पाहिलेलं आहे ते थोडंसं रिकॉल करूया आपण. बघा, मी आताच सांगितलेलं आहे की आपण फाउंडेशन कोर्स ऑफ केमिस्ट्री नीट आणि JEE साठी स्टार्ट केलेला आहे. तर सर्वात पहिला क्वेश्चन आपल्या डोळ्यासमोर येतो, म्हटलं होतं की केमिस्ट्री म्हणजे काय, आपण नेमकं केमिस्ट्रीमध्ये कशाचा अभ्यास करणार आहोत. तर केमिस्ट्रीमध्ये आपण कशाचा अभ्यास करत असतो की नेचरमध्ये जे काही मॅटर आहे या सर्व मॅटरचा अभ्यास करत असतो. त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे, त्यांचं कंपोजिशन कसं आहे, त्यांच्या प्रॉपर्टी कशा आहेत, त्यांचे युजेस कसे आहेत आणि त्यांच्यामध्ये घडणाऱ्या रिएक्शनचा आपण अभ्यास करत असतो. म्हणून आपल्या डोळ्यासमोर मॅटर आणायचं आहे, त्या मॅटरच्या प्रॉपर्टीचा अभ्यास करणे, त्याच्या स्ट्रक्चरचा अभ्यास करणे, त्यांच्या कंपोजिशनचा अभ्यास करणे, त्यांच्या युजेसचा अभ्यास करणे आणि त्यांच्यामध्ये घडणाऱ्या रिएक्शनचा अभ्यास करणे यांच्यासाठी बनवलेली ब्रँच आहे. म्हणून इट इज अ ब्रँच ऑफ सायन्स डील्स विथ द स्टडी ऑफ मॅटर्स, its structure, its composition, its properties, uses and the reaction occur in them are called as chemistry. Naturally millions of matter nature मध्ये आहे, अलग अलग मॅटर आहे, अलग अलग मॅटरच्या अलग अलग प्रॉपर्टीज आहे. काही मॅटर्स हे लिव्हिंग थिंग्स पासून बनलेला आहे, काही नॉन लिव्हिंग थिंग्स पासून बनलेला आहे. लिव्हिंग थिंग्स म्हणजे प्लांट्स, अॅनिमल, मायक्रो ऑर्गॅनिझम यांच्यापासून बनलेले सारे जे कंपाऊंड्स आहे हे लिव्हिंग थिंग्स पासून बनलेले आहे. नॉन लिव्हिंग थिंग्स म्हणजे ज्याच्यात मेटल, नॉन मेटल, मेटलॉइड्स येतात, ओव्हर्स, मिनरल, सॉल्ट, माहिती आहे, ही सुद्धा आपल्या बॉडीसाठी युजफुल आहे. ठीक आहे. म्हणजे अदर दॅन कार्बननं बनलेले कंपाऊंड्स यांच्याही स्ट्रक्चरचा, प्रॉपर्टीचा, कंपोजिशनचा, युजेसचा आणि रिएक्शनचा आपण अभ्यास करणार आहोत. म्हणून ह्या केमिस्ट्रीमध्ये खूप सारा मॅटर आहे, अलग अलग मॅटरच्या अलग अलग प्रॉपर्टी आहे आणि म्हणून यांचा सिस्टमॅटिक अभ्यास करण्यासाठी आपण केमिस्ट्रीच्या 5 मेन ब्रँचेस बनवलेल्या आहेत. ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री, अनालिटिकल केमिस्ट्री आणि बायोकेमिस्ट्री. त्यामुळे आपण सर्वात पहिले ऑर्गॅनिक केमिस्ट्री या ब्रँचवर जेव्हा आपण अभ्यास करतो तर नेमकं कोणत्या मॅटरचा आपण अभ्यास करतो. जे मॅटर कशानं बनलेलं आहे, कार्बननं बनलेलं आहे. तर कार्बननं बनलेल्या कंपाऊंडचा अभ्यास करण्यासाठी स्पेशल ब्रँच आहे ती ऑर्गॅनिक केमिस्ट्री. नेमकं कार्बननं बनलेले कंपाऊंड कसे असतात, त्यांचे स्ट्रक्चर, त्यांच्या प्रॉपर्टी, त्यांचे युजेस आणि त्यांच्यामध्ये घडणाऱ्या रिएक्शन्स कशा असतात, हे सर्व आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये स्टडी करणार आहोत. म्हणून ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हटलं की जिथून कार्बनचा सर्वात सिम्पलेस्ट कंपाऊंड स्टार्ट होईल, हायड्रोकार्बन म्हणतो आपण त्यांना. तुम्ही 9th-10th मध्ये शिकलेले असतात हायड्रोकार्बन, पण तुम्हाला कोणत्या ब्रँच मधला हायड्रोकार्बन हा पार्ट आहे हे क्लिअर नाही होत. आणि मग इथून स्टार्ट कुठून झाला, त्याचा कार्बनचा कंपाऊंड कुठून स्टार्ट झाला तो आपण तिथून स्टार्ट करणार आहोत. त्यानंतर आता दुसरे जे आहे ते इनऑर्गॅनिक केमिस्ट्री अशी एक ब्रँच बनवलेली आहे. नेमकं आपण इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये कशाचा अभ्यास करणार आहोत, जे इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स असतात. नेमकं मग आता इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स कोणाला म्हणायचं आहे की जे कंपाऊंड्स अदर दॅन कार्बननं बनलेले असतात. कार्बनच्या व्यतिरिक्त जे दुसरे एलिमेंट्स आहे यांच्यापासून जे बनलेले कंपाऊंड्स आहेत त्यांना इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणतात. जे नॉन लिव्हिंग थिंग्स पासून बनलेलं असते, मेटल, नॉन मेटल, मेटलॉइड्स पासून. म्हणून आपण असं म्हणतो की इट इज अ ब्रँच ऑफ केमिस्ट्री डील्स विथ द स्टडी ऑफ नॉन लिव्हिंग मॅटर सच ॲज मेटल, नॉन मेटल, मिनरल, सॉल्ट. मीन्स आपण डायरेक्टली म्हटलं तर इट इज अ ब्रँच ऑफ केमिस्ट्री डील्स विथ द स्टडी ऑफ इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स, डील्स विथ द स्टडी ऑफ इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स और ऑर्गॅनोमेटलिक कंपाऊंड्स यांचा आपण अभ्यास इथे करत असतो. म्हणून इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये पिरियोडिक टेबल,
एस ब्लॉक, पी ब्लॉक या सर्व एलिमेंटचा आपण अभ्यास करणार आहोत. यांची साईज, यांच्या प्रॉपर्टी, यांचे युजेस, यांच्यापासून बनणाऱ्या कंपाऊंडचे स्ट्रक्चर्स, यांच्यामध्ये घडणाऱ्या रिएक्शन्स ह्या महत्वाच्या असतात. त्यानंतर तिसरी जी ब्रँच आहे जे फिजिकल केमिस्ट्री आहे. मी आताच सांगितलं की हे मॅथमॅटिकल ब्रँच आहे. म्हणजे नेमकं या ब्रँच मध्ये आपण आता कंपाऊंड्स मध्ये जे फिनॉमिना घडत असतात त्यावर जे सायंटिस्ट लोकांनी लॉज बनवलेले आहे, प्रिन्सिपल, थेरीज यांचा आपण अभ्यास करत असतो. म्हणून ही ब्रँच अशी आहे फिजिकल केमिस्ट्री की डील्स विथ द स्टडीज ऑफ लॉज, प्रिन्सिपल्स अँड थेरीज ऑकर ड्युरिंग द ट्रान्सफॉर्मेशन्स. म्हणजे जेव्हा चेंजेस होत असतात. मी तुम्हाला उदाहरण सांगितलं की आपण बाईक मध्ये पेट्रोल टाकल्यानंतर पेट्रोल ही केमिकल एनर्जी आहे, त्याचं कन्व्हर्शन वर्क एनर्जी मध्ये होणार आहे आणि तो किती ऍव्हरेज देणार आहे डिपेंड अपॉन द मशीन कन्स्ट्रक्टेड, आहे की नाही. तर ते जे लॉज, प्रिन्सिपल्स, थेरीज आपण तिथे मांडलेले आहेत अशा प्रकारे, तर ते सर्व फिजिकल केमिस्ट्री मध्ये येणार आहे. इथे कॅल्क्युलेशन येईल, त्याच्यामुळे प्रॉब्लेम, फॉर्म्युले लक्षात ठेवावं लागणार आहे. त्यानंतर चौथी जी ब्रँच आहे कशासाठी बनवलेली आहे आपण सिस्टमॅटिक अभ्यास करण्यासाठी, ती आहे अनालिटिकल केमिस्ट्री. जे काही मॅटर आपल्याला भेटते त्याचं सेपरेशन, आयडेंटिफिकेशन, अनालायझिंग हे सर्व कशातनी होणार आहे, इन्स्ट्रुमेंटल स्टडी जे आपण म्हणतो, आहे की नाही. म्हणून इट इज अ ब्रँच ऑफ केमिस्ट्री डील्स विथ द स्टडी ऑफ यूज ऑफ इन्स्ट्रुमेंट्स फॉर मेथड अँड मेथड्स फॉर सेपरेशन्स अँड आयडेंटिफिकेशन्स, अनालायझिंग द कंपाऊंड्स. असं ज्यांच्यामध्ये केले जात असते ते येत असते अनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये. जसं मी तुम्हाला उदाहरण सांगितलं की एखादा हार्ड वॉटर असेल तर त्याच्यात कॅल्शियम आयन्स आणि मॅग्नेशियम आयन्स आहे, तर ते किती हार्ड आहे हे आपल्याला जर पाहायचं असेल तर आपण कॅल्शियम आयन्स आणि मॅग्नेशियम आयन्स किती असतील हे एका टेक्निकल मेथडनं सेपरेट आउट करू शकतो आणि मग सांगू शकतो की या वॉटरमध्ये इतके कॅल्शियम आयन्स आहेत, नाही की नाही. म्हणून हे इतक्या प्रमाणात हार्ड आहे. त्यानंतर बायोकेमिस्ट्री. बायोकेमिस्ट्री एक ब्रँच आहे की ज्यांच्यामध्ये जे लिव्हिंग थिंग्स आहे, प्लांट्स, अॅनिमल्स यांच्या बॉडीमध्ये चालणाऱ्या ज्या केमिकल रिएक्शन्स आहेत, म्हणजे जसं आपण आपल्या बॉडीमध्ये खूप सारे केमिकल कंपाऊंड्स आहे, आपली बॉडीच केमिकल कंपाऊंड बनलेली आहे, प्लांटची असो केमिकल कंपाऊंड्सनच बनलेली आहे. तर यांच्यामधले कोणत्या केमिकल कंपाऊंडचं यूज काय, यांचं स्ट्रक्चर काय आहे आणि यांच्यामध्ये होणाऱ्या चेंजेसचा स्टडी जे केल्या जात असते ते येत असते बायोकेमिस्ट्रीमध्ये. आणि म्हणून इट इज अ ब्रँच ऑफ केमिस्ट्री डील्स विथ द स्टडी ऑफ मटेरियल्स फाउंड इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, दॅट इज कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, एन्झाईम्स, विटॅमिन्स. तर हे 5 मेन ब्रँचेस झाल्या केमिस्ट्रीच्या. आता आपण वन बाय वन पहिली जी ब्रँच आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री यांच्यावर डिटेल फोकस करणार आहोत. ठीक आहे. तर नेक्स्ट लेक्चर आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीवर तयार करू आणि आपले 2 ते 3 लेक्चर झाल्यानंतर एक ऑनलाईन टेस्ट तुम्हाला दिल्या जाईल. ती ऑनलाईन टेस्ट तुम्ही कंप्लीट करून मला सबमिट करायची आहे. रिझल्ट तिथेच भेटेल तुम्हाला स्वतःच आणि तो रिझल्ट एक स्क्रीनशॉट करून माझ्या व्हॉट्सअप नंबरवर पोस्ट आउट करायचा आहे. थँक्यू. आपण आता दुसऱ्या लेक्चरमध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्री विषयी डिटेल पाहणार आहोत, म्हणजे पहिली ब्रँच नेमका ऑर्गॅनिक केमिस्ट्री स्टार्ट कुठून होते ते. थँक्यू.